आता दशक 19 समास 2 विवरण निरूपण म्हणजे अर्थ जाणणे. परिचर्या संतो यद्यपि कथयन्ति न सदुपदेशम यस्तेषां स्वैरकथास्था एवा भवन्ति शास्त्राणि. संत हे जरी उत्सुट उपदेश करीत नसले तरी माणसाने त्यांची सेवा केली पाहिजे, कारण त्यांचे सहज बोललेले शब्द व कथा सुद्धा शास्त्रा इतके मूल्यवान असतात. एक साधू व त्याच्याजवळ त्यांचा एक शिष्य होता. एकदा त्याने धान्य निवडल्यावर जमिनीवर पडलेले दाणे झाडण्यासाठी झाडणी घेतली. साधू एक एक दाणा वेचत होते. ते शिष्याला म्हणाले की या प्रत्येक दाण्यामागे शेतकऱ्याचे अपार कष्ट आहेत, ते फेकू नकोस. दुसऱ्या वेळी अंगणात पडलेले दाणे शिष्य वेचत आहे हे पाहून ते म्हणाले, असू दे, ते पाखरे खातील. दोन्ही वाक्यात दाण्याचे महत्त्वच लक्षात येते. कचऱ्याबरोबर उकिरड्यावर टाकलेले दाणे पाखरांना चटकन दिसत नाही, पण अंगणातील क्षणात दिसून ते पाखरे खातात, हे शिष्याला कळले पाहिजे. संतांचे सहज बोलणे सुद्धा त्यामागे विशाल दृष्टिकोन व विचार असतो. म्हणूनच या समासात ऐकलेले समजण्याने काय फायदे होतात ते सांगितले आहे. श्रीराम. मागा बोललेले लेखनभेद, आता एका अर्थभेद, नाना प्रकारीचे संवाद समजून घ्यावे. श्रीराम. मागच्या समासात कसे लिहावे हे सांगितले. आता अर्थ कसे समजून घ्यावे ते ऐका. त्यासाठी बहुश्रुतता हवी. व्याख्याने, निरूपणे, कीर्तने, वादविवाद, परिसंवाद ऐकणे महत्त्वाचे असते. प्रत्यक्ष जाताना आले तरी समाचार वाचावे व त्यावर विचार करून ती समजून घ्यावीत. श्रीराम. शब्दभेद, अर्थभेद, मुद्राभेद, प्रबंधभेद, नाना शब्दांचे शब्दभेद जाणून पाहावे. श्रीराम. एकच शब्द दोन अर्थ दाखविणारा असतो. तू दगड आहेस या वाक्यातील दगड म्हणजे खरा दगड नसून तू निर्बुद्ध, बेअक्कल आहेस असा होतो. अर्थ एक पण वेगवेगळे लावल्या जातात. सहज कुणी म्हणतो की मी रिकामाच तर आहे, हे काम मी करीन. याचा एक अर्थ म्हणणारा तेवढ्यापुरता रिकामा आहे. दुसरा अर्थ तो बेरोजगार आहे असा होतो. मुद्राभेद म्हणजे चेहऱ्यावरील बदलणारे भाव कळले पाहिजे. आनंद, दुःख, उदासीनता, दीनपणा, मायाळूपणा हे चेहरा पाहून कळले पाहिजे. मोठमोठे प्रबंध, लेख असतात, त्यातील शब्दांचे भिन्न भिन्न अर्थ कळले पाहिजेत. श्रीराम. नाना आशंका प्रत्युत्तरे, नाना प्रचित साक्षात्कारे, जेणेकरिता जगदंतरे चमत्कारती. श्रीराम. श्रोत्यांच्या अनेक शंका असतात, त्यांचे समाधान करावे लागते. त्यासाठी त्यांना अनुरूप अशा कथा किंवा स्वतःचे व दुसऱ्याचे अनुभव सांगावेत. त्यामुळे त्यांना शंका समाधान होईल व त्यांना आश्चर्य वाटेल. गुरु नारदासारखा मिळाल्यास ध्रुवासारखे अढळपद मिळते. गुरु महिमा व संत संगतीचा महिमा सांगताना हे उदाहरण द्यावे. श्रीराम. नाना पूर्वपक्ष सिद्धांत प्रत्ययोपावाने मस्त, अनुमानाचे स्वस्त व्यस्त बोलोची नये. श्रीराम. सांगणाऱ्याने पूर्वपक्ष म्हणजे संदर्भ व सिद्धांत म्हणजे त्याच्या अनुषंगाने येणारे शास्त्रातील सिद्धांत दोन्ही स्पष्टपणे सांगावेत. मला एका ठिकाणी जायचे असल्यास सरळ चौकात जाऊन तेथून वळावे, यापेक्षा चौक व माझे सध्याचे ठिकाण जोडणारी वाट जवळची वाटते. हा संदर्भ घेतल्यास त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज तिसरीपेक्षा जास्त असते हा सिद्धांत होतो. उगाच अंदाजाने बोलू नये. सांगताना निश्चित अनुभव सांगता यावेत. पटतील अशी उदाहरणे द्यावीत. संतांचे इतिहासातील दाखले द्यावेत. बाष्कळ बडबड करू नये. श्रीराम. प्रवृत्ती अथवा निवृत्ती, प्रचिती विण अवघी भ्रांती,
गळंग्यामधील जगज्योती चेतेल कोठे श्रीराम. प्रवृत्ती म्हणजे सर्वसामान्यांचे विचार व निवृत्ती म्हणजे अलिप्तपणाने वावरणाऱ्याची लक्षणे. हे सांगताना वरवर बोलू नये. प्रपंचात राहून परमार्थ करणे व संन्यस्त वृत्तीने राहणे या गोष्टी अनुभवाशिवाय सांगणे निरर्थक असते. प्रपंच कसा नेटका करावा, त्याबरोबर त्यात लिप्त न होता परमार्थ कसा साधावा हे उदाहरणावरून पटवून द्यावे. नुसते जंजाळ नको. उकिरड्यावर खूप कचरा असल्यास लवकर पेट घेत नाही. अनुभव सांगितल्याशिवाय ज्ञान व्हावे असे वाटणार नाही. द्वैत समजून उत्तर देणे, हेत समजून उत्तर देणे, दुसऱ्याचे जीवीचे समजणे, मुख्य चातुर्याची लक्षणे ही अशी श्रीराम. शंका विचारणाऱ्याचा मुख्य उद्देश समजला पाहिजे. उगाच अडवणूक करतो की खरंच त्याला ब्रह्मज्ञानाची ओढ आहे हे कळणे आवश्यक आहे. दुसऱ्याच्या मनातील समजणे हेच खरे चातुर्याचे लक्षण आहे. चातुर्य विण खटपट ते विद्याची फलकट. सभेमध्ये आटघाट समाधान कैचे श्रीराम. चतुरपणा नसेल तर आटापिटा करून मिळवलेली थातूरमातूर ज्ञान विद्या व्यर्थ निरुपयोगी असते. सभेमध्ये विद्वत्ता नसली तरी कितीही नसेल तर कितीही आटघाट म्हणजे आटापिटा केला तरी सभा जिंकता येणार नाही. लोकांना म्हणणे पटणार नाही. पूर्ण ज्ञान नसेल तर हुशार चतुर म्हणताच येणार नाही. श्रीराम. बहुत बोलणे ऐकावे तेथे मौन्य चिघे धरावे. अल्पचिन्हे समजावे जगदंतर श्रीराम. खूप लोक खूप काही सांगतात ते चुपचाप बसून ऐकावे. बोलू नये. थोड्या बोलण्यावरून त्यांना बोलण्यातील चांगला वाईट भाव कळणे. काही नुसते कळतो. शीतावरून भाताची परीक्षा होते. काही नुसते वादासाठी वाद घालत असतात. ज्ञान वगैरे त्यांच्या गावीही नसते. हे आपल्याला नुसतं ऐकून कळलं पाहिजे. बाष्कळामध्ये बैसू नये. उद्धटाशी तंडू नये. आपणाकरिता खंडू नये. समाधान जनाचे श्रीराम. बाष्कळ पांचट बडबड करणाऱ्यांच्यात बसू नये. त्यांच्या संगतीत राहू नये. नुसत्या चकाट्या पिटणारे थोडा वेळ करमणूक म्हणून बडबडणारे असतात. उद्धट माणसाशी वाद घालू नये. त्यांना मागचा पुढचा विचार नसतो. दुसऱ्याचा शब्द खालू पडू देऊ नये. खोडून काढावे हेच त्यांना समजते. एका उद्धटाचे लोकांना आवडणारे सोडू नये. एका उद्धटासाठी लोकांना आवडणारे आपले गुण सोडू नये. नेमतेपण सोडू नये. जाणपणे फुगू नये. नाना जनांची हृदय मृदू शब्दे उकलावी श्रीराम. आपल्याला काही येत नाही असमंजसपणा सोडू नये. कमीपणा असला तरी तो स्वतःला अज्ञानी समजतो. तोच ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करतो. मनुष्य आजन्म विद्यार्थीच असावा. शिकण्याची तयारी असावीच. समजेल ज्ञान झाले म्हणून समजले ज्ञान झाले म्हणून गर्व करू नये. अहंकारी होऊ नये. गोड बोलून अनेक लोकांची मने जिंकावी. परशुरामांपुढे राम नम्रपणे बोलला म्हणूनच ते शांत झाले. तारेच्या शांतपणे बोलण्यामुळे लक्ष्मणाचा राग कमी झाला. श्रीराम. प्रसंग जाणावा नेटका. बहुतासी जादू घेऊ नका. खरे असताची नासका फळ होतो श्रीराम. योग्य प्रसंग जाणावा. खूप लोक एकाच मताचे असतील तर त्यांच्या विरुद्ध मत मांडून भांडू नये. आपले खरे असले तरीच ते पुन्हा पुन्हा सांगून सभा सोडू नये. श्रीराम. शोध घेता असू नये. भ्रष्ट लोकी बैसू नये.
बैसलं तरी टाकू नये मिथ्या दोष श्रीराम. योग्य विचार करण्याचा कंटाळा करू नये. भ्रष्ट लोकात वाईट लोकात बसू नये. त्यांची संगत धरू नये. संगती संगदोष आहे हे लक्षात ठेवावे. त्यांच्यात बसले की तरी ते काही बोलत. आपण कुणाला उगाचच नावे ठेवू नये. निंदा करू नये व करणाऱ्याचे ऐकू नये. त्यात आपण सामील आहोत असा गैरसमज होतो. मनुष्य कुठल्या लोकांच्या संगतीत राहतो त्यावरून त्याचे बरे वाईट पण ठरते. म्हणून वाईट संगतीत राहू नये. मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. लक्षात ठेवावे. अंतरार्थाचे शोधावे. प्रसंगी थोडेच वाचावे. चटक लावून सोडावे. भल्या मनुष्यासी श्रीराम. दुःखी, दीन, दुबळे, उत्सुक मनुष्याचे मन जाणावे. तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. तोचे साधू ओळखावा. देव तेथेची जाणावा. त्याला समजण्यासाठी, शांत करण्यासाठी चांगले ग्रंथ वाचून दाखवावे. पण थोडेसेच वाचून त्यावर विचार करण्यास त्याला वेळ द्यावा. खूप वाचले तर काहीच बोध होत नाही. म्हणून नेमके तेवढेच वाचावे. म्हणजे चांगल्या व्यक्तीला वाचनाची, ऐकण्याची गोडी लागते. मजाले लसीत बैसू नये. समाराधनेशी जाऊ नये. जाता येईल वाणे होय जिने आपुले श्रीराम. सभेमध्ये मुख्य जागी किंवा मध्यभागी बसू नये. एक श्रोता म्हणून बाजूला बसावे. संतर्पण किंवा भंडारा किंवा मुक्तद्वार म्हणजे सर्वांसाठी जेथे अन्नदान असेल तेथे जेवू नये. कारण असे समजतात की गोरगरिबांसाठी ते असते. मग आपल्यालाही अन्नार्थी समजतात. उत्तम गुण प्रकट व्हावे. मग भलत्याशी बोलता फावे. भले पाहुणी करावे. शोधून मित्र श्रीराम. कोमल वाचा, स्वच्छ आचरण, प्रसंगावधान, जनसेवा, बहुजन मैत्री, विद्या वैभव, उदासीनता, ईश्वरी आवड असे उत्तम गुण अंगी बाणावेत. ते लोकांच्या लक्षात यावेत. मग कोणाशीही बोलता येते. पण आता सज्जन संगती धैर्यराम हेच मागावे. पण सतत सज्जन संगती धैर्यराम हेच मागणे मागावे. चांगली सज्जन माणसे शोधून त्यांच्याशीच मैत्री करावी. उपासनेसारखे बोलावे. सर्व जनाशी तोषवावे. सगट बरेपण राखावे. कोणी एकाशी श्रीराम. आपण ज्याची उपासना करतो त्या उपासनेत देवाचे गुणवर्णन करतो ते आत्मसात करावे. किंवा दुसऱ्याला ज्या उपासनेची आवड व त्यावर श्रद्धा असेल त्याप्रमाणे बोलावे. आपल्या गुरुवर नितांत श्रद्धा असावी. पण दुसऱ्याच्या गुरुचाही आदर करावा. कोणीही असो, सर्वांशी सारखेच चांगलेच वागावे. ठाई ठाई शोध घ्यावा. मग ग्रामी प्रवेश करावा. प्राणी मात्र बोलवावा आप्तपणे श्रीराम. कुठल्याही गावी जाण्याआधी तेथील प्रमुख कोण, तेथील ग्रामदेवता कोणती, बहुसंख्य माणसे कशी वागतात, कोणत्या उपजीविकेचा मार्ग स्वीकारतात, तो चांगला की वाईट, हे सर्व आधी इकडून तिकडून पंचक्रोशीतून माहीत करून घ्यावे. मगच त्या गावात जावे. तेथील सर्वांना आपण त्यांच्यातीलच एक आहोत असे वाटावे. असे आपुलकीने वागावे. हे कुठल्याही प्रचारकासाठी समर्थांनी लिहिले आहे. उंच नीच म्हणू नये. सकळांचे निववावे हृदय. अस्तमानी जाऊ नये कोठेतरी श्रीराम. त्या गावात सर्वांशी वागताना गरीब श्रीमंत, लहान मोठा, उच्च नीच असा भेदभाव करू नये. सर्वांची सारखेपणाने वागावे व त्यांना समाधान खुश करावे. संध्याकाळी नवीन गावात जाऊ नये.
लपून जायला ती वेळ योग्य नसते. हनुमंतांना लंकेत गुप्तपणे जायचे होते, म्हणून त्यांनी लंकेत संध्याकाळी प्रवेश केला, हे लक्षात ठेवावे. जगामध्ये जगमित्र जिव्हेपाशी आहे सूत्र, कुठेतरी सत्पात्र शोधून काढावे श्रीराम. जीभ हे दुधारी शस्त्र आहे, तिचा योग्य उपयोग करावा. तीच म्हणजे आपले बोलणे शत्रू वा मित्र निर्माण करते, पण सज्जन मात्र शोधून काढावेत. हनुमंताच्या संभाषणावरूनच रामाने सुग्रीवाशी मैत्री केली. श्रीराम. कथा होती तेथे जावे, दूरी दिनासारखे बैसावे, तेथील सकळ हरद्र घ्यावे, अंतर्यामी श्रीराम. जेथे जेथे कथा कीर्तन असेल तेथे अवश्य जावे, पण गरिबासारखे जणू काही आपल्याला काहीच समजत नाही असे दाखवून दूर बसावे. तेथे बसून कथाकार किती पाण्यात आहे, ऐकणारे श्रोते कुठल्या दर्जाचे आहेत, कथाकाराचा हेतू काय आहे, पैसा की धर्मप्रसार, हे सर्व जाणून घ्यावे. श्रीराम. तेथे भले आढळती व्यापकते ही कळू येती, हळूहळू मंदगती रीग करावा. श्रीराम. तेथे चांगले लोक सापडतात, कार्यकर्ते कोण हेही समजते, मग त्यांच्यात हळूहळू मिसळावे. श्रीराम. सकाळमध्ये विशेष श्रवणावनी थोर मनन, मनने होय समाधान बहुत जनांचे. श्रीराम. श्रवण म्हणजे निरूपण, कीर्तन, ऐकणे, हे आधी सर्वात महत्त्वाचे आहे. असा समज असतो की म्हाताऱ्या कोताऱ्यांनीच कीर्तन प्रवचनाला जावे, पण अगदी तरुण वयात ऐकण्याची सवय करावी. सिनेमे नाटक पाहावे, पण आध्यात्मिक श्रवणही करावे. ऐकलेले असेल त्यावर मनन करणे, एकट्याने मनातल्या मनात विचार करणे महत्त्वाचे. त्यामुळे खूप लोकांचे समाधान होते. मूर्खपणे धूर्तपणे सकळ जाणावे, अंतरी अंतर बाणावे, समजल्या विनसी नावे कासयाची. श्रीराम. म्हणून श्रवण व मनन यांची आवड लोकात निर्माण होते. धूर्तपणाने सर्व जाणावे, मनाला मनाची ओळख पटवावी. समजले नाही तर सर्व कष्ट वाया जातात. म्हणून अर्थ जाणणे फार महत्त्वाचे आहे. सदा सर्वदा चिंतिता देव पावे, म्हणून चिंतन महत्त्वाचे आहे. जय जय रघुवीर समर्थ. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विवरण निरूपण नाम समास द्वितीय. श्रीराम.